पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यापासून जवळ असणारे पुरंदरच्या पायथ्याचे कापूरहोळ हे मूळ गाव. स्वराज्याचे धाकलेधनी दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दूधमाता. 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर राणी येसूबाईंच्या पोटी शंभूराजांचा जन्म झाला. त्यानंतर सईबाईंची तब्येत आजारपणामुळे बिघडतच गेली. याच आजारपणामुळे शंभूराजांना पुरेसे दूध मिळत नव्हते. त्यामुळे शंभूराजांचे भुकेने तळमळायचे. तेव्हा शंभूराजांना आता दूध कोण पाजणार ही चिंता राजमाता जिजाऊ माँसाहेबांना सतवू लागली. त्याच काळात पुरंदरच्या पायथ्याशी कापूरहोळ या गावी धाराऊ गाडे ही महिला नुकतीच बाळंतीण झाली, अशी माहिती जिजामातांना मिळाली. तेव्हा जिजामातांनी गाडे पाटलांना सांगावा धाडून गडावर बोलावून घेतले आणि सर्व हकीकत सांगितली आणि धाराऊ गडावर येण्याची विनंती केली. जिजाऊ माँसाहेबांच्या विनंतीला मान देऊन धाराऊ त्यांच्या रायाजी आणि अंतोजी या दोन्ही मुलांना घेऊन तडक गडावर आल्या. धाराऊंच्या दुधावर शंभूराजांचे पालनपोषण होऊ लागले. राणी सईबाईंचे आजारपण पुढे वाढतच गेले आणि 1659 साली शंभूराजांचे अवघे 2 वर्षांचे असताना त्यांचे निधन झाले. शंभूराजे पोरके झाले. मात्र धाराऊंनी आपले मातृत्व शंभूराजांना अर्पण केले. धाराऊंच्या असण्याने शंभूराजांच्या दुधाची चिंता मिटली होती. धाराऊंच्या या अमूल्य सेवेबद्दल शिवाजी महाराजांनी त्यांना दरवर्षी 26हून धाराऊंचा थोरला मुलगा रायाजी यांना गडावर तर धाकटा मुलगा अंतोजी यांना पन्हाळगडावर नोकरीस ठेवले होते. धाराऊंचे पती तुकोजी यांना कापूरहोळची पाटीलकी दिली होती, तर तुकोजींच्या भावाच्या नावे हरिश्चंद्री गावाची पाटीलकी दिली गेली होती. मग धाराऊ या आजन्म शंभूराजांसोबत राहिल्या. या भूतलावर फक्त 2च वेळा भाग्यवान आई होण्याचा मान 2 महिलांना प्रत्यक्ष परमेश्वराने दिला आहे. एक म्हणजे आई यशोदा आणि दुसरी म्हणजे आई दूधमाता धाराऊ अक्का. एकीने भगवान श्रीकृष्णांना दूध पाजून मोठे केले तर दुसरीने स्वराज्याच्या धाकल्या धन्याला. या धाराऊ मातेला धन्य धन्य त्या धाराऊ माता.